होता, त्याचप्रमाणे पेत्र हा परमेश्वराचा प्रिय व्यक्ती होता, देवाला भिवून वागणारा तोही होता, तो खरा याजक होता. या ठिकाणी पेत्र त्याच्याजवळ गेल्यानंतर विशेषतः अशी एक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि आम्ही ती डायरेक्ट 42व्या क्रमांकामध्ये पाहत आहोत, कारण आपण आता हा भाग जो आहे शॉर्टकट पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. 42व्या क्रमांकाच्या वचनामध्ये त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकास उपदेश करा, लोकास काय करा, उपदेश करा व अशी साक्ष द्या की तुमची अशी साक्ष असावी की देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. काय साक्ष द्यायची आहे? येशू ख्रिस्त जिवंताचा आणि मेलेल्यांचा न्यायाधीश आहे. आज आम्हाला ही साक्ष ऐकायला मिळत नाही. आज आम्हाला साक्ष जगातल्या ऐकायला भरपूर मिळतात. आता थोड्या वेळापूर्वी मी 30 मिनिटापूर्वी एका खेडेगावाला गेलो होतो, खांडके गावामध्ये. त्या ठिकाणचं अंतर तसं जर पाहिलं तर पाऊण तास त्या ठिकाणून रिटर्न माझ्या गावाकडे यायला लागतो. सगळा रस्ता जंगलचा आहे, सगळा प्रकारचा रस्ता घाटाचा आहे, आडवणी आहे, ट्रॅफिक जास्त नाही. मला परमेश्वर या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये घेऊन आला, कारण देवाची योजना होती की माझे प्रिय लाईव्हला जे येणार आहेत त्यांना देवाची योजना काय ही समजून सांगावी. आणि म्हणून देवाचा जो निवडलेला शिष्य, याजक किंवा बिलीवर्स भाऊ बहिणी असेल, त्याने देवाच्या गोष्टीविषयी, परमेश्वराच्या योजनेविषयी सक्रिय असं असावं. मराठीमध्ये म्हणतात, ज्याला आवड असेल त्याला सवड निघते. ज्याला खरोखर परमेश्वराची आवड आहे तो कुठली ना कुठल्या प्रकारे सवड काढतो, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संघर्ष करतो, कुठल्या प्रकारचा स्वतःचा काही गोष्टीचा त्याग करतो. मात्र तो देवाचं काम मात्र थांबवित नाही. त्याच्या रस्त्याला किती बंधन येऊ, अडचण येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, टेन्शन येऊ, ताण येऊ, दबाव येऊ, जगातलं वाटेल ती गोष्ट येऊ, पण तो जो खरा देवाचा भाऊ आहे, बहिणी आहेत, आई आहेत, वडील आहेत, ते मात्र परमेश्वराचं योजना स्वतःच्या जीवनात आणि इतरांच्या जीवनामध्ये जर सांगण्यास संधी मिळाली तर ती संधी कदापि सोडत नाही. तर या ठिकाणी पेत्र त्यांना म्हणत आहे, 41वं वचन जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, प्रकटीकरण सर्वांनाच होत नाही. आजकाल उठून सुटून कुणी देवाचा शिष्य, याजक, पास्टर किंवा ऍज अ प्रोफेट झाला का त्याला प्रकटीकरण पहिलं झालं पाहिजे. बऱ्याच अंशी आम्ही काही खेडेगावामध्ये गेल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर लोक म्हणतात, पालक साहेब काही प्रकटीकरण वगैरे झाले का तुम्हाला? मग देवाला आता सगळे काम धंदे सोडून दिले देवानी, देवाच्या राज्याची सुवार्ताही सोडून दिली. देव जिवंताचा व मेलेल्यांचा न्याय करणारा न्याय पण सोडून दिलं, सगळंच सोडून दिलं. परमेश्वरला फक्त आता एवढंच सांगायचं बाकी राहिले पालक लोकांना, याजक वर्गांना किंवा शिष्य वर्गांना किंवा जे सेवा करतात त्यांना, का तुम्हाला काही प्रकटीकरण झालं का आमच्याविषयी? असं काही दिसलं का? असं काही परमेश्वरने सांगितलं का? आमची गरिबी कधी दूर होईल, आमचा आजार कधी जाईल, आम्हाला हे केव्हा मिळेल, आम्हाला ते केव्हा मिळेल, काही दिसलं का आमच्या घरात? कुठं पुरलेलं आहे का, कुठं बांधायला आहे का, कुठं घरात आहे का, कुठं आड्यात आहे? आमचे कामकाज का नाही होत? काही आम्हाला आडवं आहे का? काही दाखवलं परमेश्वरने? आता परमेश्वरला एवढंच प्रकटीकरण द्यायचं बाकी राहिलं. खेदाची गोष्ट, आज लोकांची मागणी केवळ जगिक आणि जगिक आहे. आज लोकांची मागणी आत्मिक नाहीये. परमेश्वरला ठाऊक आहे की तुमची जगिक जे तुमची मागणी आहे ती यथायोग्य रास्ता आहे आणि तुम्हाला ती हवी आहे आणि ती गरजेची आहे, पण त्यापेक्षा उत्तम परमेश्वराची योजना आमच्या जीवनात पूर्ण व्हावी हे महत्वाचं आहे. हे VIMP काय लिहिलेलं आहे तिथं? तो लिहित आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, कुणावर विश्वास ठेवणाऱ्या? परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला. पालकावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नाही, देवाचा प्रोफेट वर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नाही, तर जो कोणी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यांना
त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. पापांची क्षमा करणारे एकच नाव जगामध्ये होतं, आहे आणि राहणार आहे, परंतु ते सीमित वेळेपुरतं, मर्यादित वेळेपुरतं. त्याला काही सीमा आहे, त्याला काही नियम आहेत, त्याला काही अटी आहे. जसं प्रत्येक समय असतो रोपण्याचा, उपटण्याचा, आलिंगन धरण्याचा, प्रेम करण्याचा, द्वेष करण्याचा, कवटाळून धरण्याचा, तोडून टाकण्याचा, प्रेम करण्याचा, द्वेष करण्याचा, सगळ्या प्रकारचे समय असतात ना. अशाच प्रकारे परमेश्वरचा पण समय आहे. जो येणारा समय जो आहे तो न्यायाचा समय आहे. त्या टायमिंगला म्हणायचं नाही की देवा मला क्षमा कर, कोपू नको माझ्यावरी. किती गीत गायले ना, देवा मला क्षमा करी, कोपू नको माझ्यावरी. अरे कोपू नको म्हणण्याच्या वेळेस आम्ही कशा प्रकारे देवाची अवज्ञा करत आहोत, किंवा आम्ही कशा प्रकारे देवाच्या योजना धुळीस मिळत आहोत. आणि धुळीस मिळून जर आम्ही म्हटलं की प्रभू परमेश्वर आमच्यावर कोपू नको, तर हे शक्य होणार नाही. कारण देव आमचा बाप आहे, आम्ही देवाचे नाही. लेकराचा बाप असतो, बापाचं लेकरू असतं. लेकराला बाप बनता येतं, पण तो बापाचा बाप बनू शकत नाही. अशाच प्रकारचं धार्मिक पण गोष्ट आहेत. अनेक लोकांनी ते समजून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण परमेश्वरची योजना आहे की प्रत्येकावर पवित्र आत्मा उतरावा. परमेश्वरची योजना आहे की प्रत्येक जण पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने गुणसंपन्न व्हावे. प्रत्येक जण पवित्र आत्म्याच्या संगती आणि सहभागितेमध्ये असावे. ही देवाची योजना आहे. हे देवाची पूर्वसंकेत आहे. हे देवाचं स्वप्न आहे, दृष्टांत आहे, दर्शन आहे, भविष्यवाणी आहे, प्रकटीकरण आहे, रेव्हलेशन आहे, म्हणणं आहे, बेत आहेत, प्लॅन आहेत. मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस हा पेत्र, ज्याला त्या दृष्टांत पडलेला होता, दृष्टांत अजून संपलेला नाही, तो दृष्टांत चालूच आहे. हा दृष्टांतामधलाच भाग आहे की त्याला जो दृष्टांत पडला होता की त्यात पृथ्वीवर राहणारे सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती. मग अशी वाणी झाली की पेत्रा उठ आणि ते मारून खा. पेत्र म्हणाला नको, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधी खाल्ले नाही. मग दुसऱ्यांदा वाणी झाली, मग तिसऱ्यांदाही झाली. असं 3 वेळेस झालं आणि ते पात्र वरती घेण्यात आले. त्या पात्राचा, त्या दृष्टांताचा अर्थ पेत्र त्याच्या संदेशामधून, पेत्र त्याच्या प्रवचनामधून, पेत्र त्याला दिलेल्या परमेश्वरच्या योजनेनुसार, परमेश्वरने दाखवलेल्या दृष्टांत स्वप्नानुसार आज देवाचा आत्मा त्याला सांगत आहे. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच, पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. प्रेज लॉर्ड. आम्हाला असं वाटतं की सहभागितेमध्ये, संगतीमध्ये गीत गायन चालू झाले, अपवित्र आत्मा, अपवित्र आत्मा, अपवित्र आत्मा. तुम्हाला एक पाठीमागे व्हिडिओ दाखवला होता मी. बस पवित्र आत्मा उतरतो. पवित्र आत्म्याला दुसरं काही कामच नाही का? नाही. उपास झाल्यावर पवित्र आत्मा उतरतो, गीत गायल्यावर पवित्र आत्मा उतरतो, लय नाचल्यावर पवित्र आत्मा उतरतो. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या अभिषिक्तांनो, वचन जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं, वचन जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं, तर ऐकणाऱ्यावर देखील पवित्र आत्मा उतरतो. आय प्रॉफिसाय इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात भविष्यवाणी करतो या समाला, या वचनाच्या माध्यमातून. प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 44. जर तुम्ही मनापासून, आत्म्यापासून, खरेपणापासून, नीतिमत्तेपासून, सत्यतेपासून जर देवाचं वचन जर ऐकत आहात आणि त्या प्रमाणावर तुमचं आतापर्यंत कृती आणि आचरण जर आहे आणि सालस मनाने तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवत आहात, किंवा देवाचं वचन एकाग्र चित्तेने कुठल्याही प्रकारचं भंग न पावता जर तुम्ही ऐकत आहात, तर या सभाला तुम्ही प्रवेशूच्या सामर्थ्यवानात, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरत आहात. परंतु अनेक लोकांना असं वाटतं, देवाचं वचन ऐकताना पवित्र आत्मा कसं काय मिळेल बा? गाणे म्हणताना मिळतो, माणूस आळडत, पडत, झडत. प्रेषितांनी डोक्यावर हात ठेवलं का मग मिळतो बा, त्यांच्यातला पवित्र आत्मा थोडा आपल्यामध्ये पण येतो. असं काही नाही. तुम्ही जर प्रामाणिकपणे देवाला स्मरून भिवून परमेश्वरच्या योजनेनुसार
जर परमेश्वराचं योजना, परमेश्वराचं वचन जर ऐकत आहात, तर जशा प्रकारे पेत्राचं हे भाषण चालू असतानाच वचन ऐकण्यास सर्व पवित्र आत्मा उतरला, अशाच प्रकारे ज्या वेळेस तुम्ही ज्या प्रीचरचं, ज्या टीचरचं, ज्या परमेश्वराच्या सेवकाचं मनापासून, अंतकरणापासून, हृदयापासून एकाग्रचित्तेने, तन मन धनाने ज्यावेळेस देवाचं वचन ऐकणार, एक्झॅक्टली तुम्ही पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी पवित्र आत्मा तुम्हाला उतरणार. आता हे कसं समजल? आता इकडे चर्चमध्ये पवित्र आत्मा उतरला तर खबा खबा डबा डबा आबा आबा आपटत येत, धोपटत येत. मग आता पवित्र आत्मा का आम्हाला मिळालंय वचन ऐकता ऐकताय कशावरून? आपल्या अंतकरणाला चुटपुट लागली पाहिजे, आपलं अंतकरण हादरलं पाहिजे, आपल्या अंतकरणाला आपल्या पापाची जाणीव झाली पाहिजे, आपल्या अंतकरणाला परमेश्वराच्या विरोधात केलेले पातक आमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे, आमच्या नेत्रातून अश्रू गळाले पाहिजे, आमचं हृदय परमेश्वरासाठी उत्स्फूर्त झालं पाहिजे, आमचं सर्व लक्ष तिकडे केंद्रित झालं पाहिजे, आम्हाला स्वतःची घृणा वाटायला सुरुवात झाली पाहिजे, आम्हाला स्वतःचं पाप आम्हाला दिसताना आम्ही अपवित्र आणि अशुद्ध दिसत असताना मी देवासमोर कसा आहे हे ज्यावेळेस आम्हाला समजतं त्यावेळेस स्वतःची स्वतःला घृणा वाटते. कारण पवित्र आत्मा ज्यावेळेस उतरतो तो पहिलं सत्य प्रकट करतो. ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरतो त्यावेळेस प्रेज लॉर्ड देवाचा गौरव करतो. ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरतो त्यावेळेस आपल्यातला अंधकार नाहीसा होतो. ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा उतरतो त्यावेळेस आमच्या मधलं असणारं अशुद्ध पण दिसायला लागतं. आणि जसं जसं दिसल्यानंतर ते अशुद्ध पण तुम्ही सोडाल, जसं जसं पाप तुमच्या समोर आल्यानंतर ते पाप तुम्ही कमी कराल, जसं जसं तुम्ही सत्यामध्ये समर्पित व्हाल, तसा तसा पवित्र आत्मा तुमचा तेजोमय होत जाईल, तसा तसा तुमचा पवित्र आत्मा अभिषिक्त होत जाईल, तसा तसा तुमचा पवित्र आत्मा सामर्थ्ययुक्त होत जाईल. आणि मग तुम्हाला समजेल की मी पवित्र आत्म्याने कृपा पूर्ण झालेलो आहे. ज्याच्या जीवनामध्ये या घटना होतात समजून जायचं की त्या सेवकाला, किंबहुना त्या प्रॉफेटला, किंबहुना त्या बिलियर्स भावाला, बहिणीला पवित्र आत्मा त्याच्या जवळ आहे. जर आमच्यामध्ये आजही दुष्कृत्य आहेत आणि आम्ही आजही वचन ऐकत आहोत, पण आम्ही जर परिवर्तन करून घेत नाही. लाईव्ह सेशनला आलेले अनेक भाऊ आणि बहिणी असे आहेत की जेव्हापासून ते लाईव्हला येतात त्यांच्या जीवनामधलं ज्यावेळेस वचनाच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून ज्यावेळेस एखादा पाप, चूक, अपराध किंवा न होणारी गोष्ट आमच्या जीवनातली प्रकट होते आणि तो भाऊ किंवा बहीण किंवा ते याजक पश्चाताप करतात आणि ती सोडून देतात, समजून जा पवित्र आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. समजून जा, आनंद करा. भले तुम्हाला अन्य भाषा येऊ न येऊ, भले तुम्हाला स्वर्गीय ज्ञान हो न हो, भले तुम्हाला प्रीचिंग करता येवो न येवो, भले तुम्हाला गाणं गाता येवो न येवो, परंतु तुम्ही जर देवाच्या वचनावर चिंतन मनन अध्ययन करून जर आचरणात आणत आहात तर याच्यापेक्षा पवित्र आत्मा दुसरा काय? कारण अनेकांना पवित्र आत्मा मिळालं पण ते फक्त खेळली खुशाली, अनेकांना पवित्र आत्म्याचं दर्शक मिळालं परंतु ते नुसते अन्य भाषेवर उड्या मारित आहेत, अनेकांना पवित्र आत्मा मिळेल ते नुसते दानाच्याच मागे लागलेत, अनेकांना पवित्र आत्मा मिळेल ते नुसते प्रकटीकरण सांगू सुटलेत, अनेकांना पवित्र आत्मा मिळेल ते नुसते भविष्यवाण्याच करू सुटलेत, अनेकांना पवित्र आत्मा मिळाला ते नुसते स्वप्न दृष्टांतच पाहायला लागलेत, अनेकांना पवित्र आत्मा मिळाला ते केवळ स्वतःची डामडौल किंवा प्रेस्टेजच वाढू राहिलेत, अनेकांना पवित्र आत्मा मिळाला त्या दानाचा त्यांनी दुरुपयोगच करायला सुरुवात केली. याचा अर्थ त्यांना पवित्र आत्मा मिळालेलाच नाही. आणि जर कदाचित मिळालेला असेल तर तो त्यांचा विझायला लागलेला आहे. तुमचा आणि माझा पवित्र आत्मा कायम सतत तेवत राहणं महत्वाचं आहे, पेटता राहणं महत्वाचं आहे, प्रज्वलित राहणं महत्वाचं आहे. कारण प्रेषित पौल संत साहेब म्हणतात की आत्म्याला विझू नका. याचा अर्थ अनेक लोकांना पवित्र आत्मा मिळालेले आहेत, ऑलरेडी आहेत. आणखीन दुसरा मागायची गरज नाही. पवित्र आत्मा एकच आहे परंतु त्यांनी तो विझवला आहे. ज्या अर्थी प्रेषित पौल संत साहेब म्हणतात की आत्म्याला विझू नका, त्या अर्थी अनेकांना पवित्र आत्मा मिळालेला होता, मिळालेला आहे, मिळत आहे, परंतु त्यांनी तो ताजा तवाना ठेवला नाही, त्यांनी तो प्रज्वलित ठेवला नाही, त्यांनी तो टवटवीत ठेवला नाही. ते आत्म्याच्या प्रेरणेने चालत नाहीत किंवा आत्म्याच्या प्रेरणेने चालत नाहीत, नाही चालले पण नाहीत. म्हणून आज कित्येकांना पवित्र आत्म्याचा अभिषेक असून देखील, त्यांना पवित्र आत्म्याचं गायडन्स असून देखील
आजही ते जगिक जीवन जगत आहेत. आणि म्हणून आजही ते मोठमोठ्या चर्चेस मध्ये मोठमोठ्या प्रॉफिटकडे जाऊन म्हणतात की पवित्र आत्मा मिळावा म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा, अन्य भाषा मिळावी म्हणून प्रार्थना करा, प्रकटीकरणाचं कृपादान मिळावं म्हणून प्रार्थना करा, भूत घालवायचं दान मिळावं म्हणून प्रार्थना करा. काय प्रार्थना करा? तुमच्या पवित्र आत्मे तुम्ही गहाण ठेवली, तुमच्या पवित्र आत्मे तुम्ही झापाखाली ठेवली, तुमच्या पवित्र आत्मे तुम्ही विझवून टाकले, तुमच्यामध्ये तेल नाही, तुमच्यामध्ये वात नाही, तुमच्यामध्ये जागरूकता नाही. तुमचे पवित्र आत्मे दिसतील कसे? हे परमेश्वरची योजना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण हे भाषण करीत असताना, हे प्रवचन देत असताना, हा मेसेज देत असताना, हा शुभ संदेश सांगत असताना, ही सुवार्ता सांगत असताना, ही साक्ष देत असताना पेत्र त्या ठिकाणी त्या दृष्टांताचा अर्थ परमेश्वर त्याला लाईव्हरित्या देत आहे. त्याला म्हटलं नाही की असं होईल तसं होईल. लाईव्ह सेशनला त्याचा अनुभव देत आहे, लाईव्ह सेशनला त्या दृष्टांत त्याला समजून सांगत आहे. आजही आमच्या जीवनाचे दृष्टांत जे परमेश्वरने दिलेले आहेत किंवा आमचे जे दृष्टांत आहे परमेश्वरच्या योजनेनुसार आम्ही जीवन जगत असताना ते पूर्णतेकडे जातात. पेत्राचं हे भाषण चालू असताना वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. आज आम्ही कधी देवाच्या मीटिंगला गेलो, सेवकाच्या मीटिंगला गेलो आणि त्या ठिकाणी द मॅन ऑफ गॉड जो ओरिजिनल आहे त्याने देवाचं वचन त्या ठिकाणी जर सांगितलं तर आम्हाला किती जणांना पवित्र आत्मा मिळाला अशी काही आहे का साक्ष? आता पवित्र शास्त्रामध्ये तर असं लिहिलंय, म्हणजे असं होणं गरजेचं आहे. हे होणं गरजेचं आहे आणि त्याचं एकमेव साक्ष मी पण आहे. मला काही असं दुसरं काही ट्राय करून हात ठेवून पवित्र आत्मा नाही मिळाला. मला देवाचं वचन चालू असतानाच मलाही पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला आणि मग मी माझ्या लाईव्ह जीवनामध्ये तसं वागलो, उठलो, बसलो, चाललो, चिंतन, मनन, अध्ययन, बऱ्याचशा गोष्टी, पाप, कुकर्म ज्या काय होत्या त्या सोडून दे जसा जसा मी प्रभूमध्ये वाढलो. म्हणजे मला आता असं नाही म्हणायचं की मी एकदम निवळ धुतल्या तांदळाचा आहे किंवा लय पवित्र लय शुभ्र, तसं नाही. आजही माझ्यामध्ये काही ना काही गडबड आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की माझ्याजवळ पवित्र आत्मा नाही. कारण पवित्र आत्मा ज्याच्याजवळ आहे तो स्पष्ट, सत्य, पवित्र, शुद्ध परमेश्वराचं स्वर्गीय राज्याचंच गोष्टी तुम्हाला गूढ आणि गहन गुप्ती सांगणार. बाकीचे जे आहेत ना, जे म्हणतात की आम्हाला पवित्र आत्मा आहे, ते देवाच्या गोष्टी सांगण्याच्या ऐवजी जगातल्या गोष्टी जर सांगत आहे तर ते किती अन्य भाषा बोलू, नाही तर 5-50 भाषा बोलू, ते खाली बसू नाही तर वर उभा राहू, ते मुर्दे उठू नाही तर हे मरू, त्यांना पवित्र आत्मा नाही स्पष्टरित्या. कारण पवित्र आत्म्याची डुप्लिकेट कॉपी देखील आहे. सेवक जसं डुप्लिकेट आहे तर पवित्र आत्माही डुप्लिकेट आहे. तो दुष्ट आत्माच असतो, पण पवित्र आत्म्याचं सोंग घेतो. कारण सेवकाने देखील त्या कोणत्या सेवकाने? दुष्टाचा सेवक. जसं आम्ही प्रभूचे सेवक आहोत ना, त्याचे पण सेवक आहेत. नीतिमत्वाचं सोंग घेतलंय, देवदूताचं सोंग घेतलंय, अनेक चांगल्या चांगल्या गोष्टीचं सोंग घेतलं आणि आज आम्ही बिलिओस भाऊ बहीण या दिसणाऱ्या गोष्टीला भाळलो आणि तिथं फसलो. नंतर आम्हाला समजलं त्यावेळेस वेळ निघून गेलेली होती. मग असं घडलं की परराष्ट्रीय पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुंत झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. बिलिओस लोकांना आश्चर्य वाटलं, यहुदी लोकांना आश्चर्य वाटलं, परमेश्वराच्या इस्रायल लोकांना आश्चर्य वाटलं. अरे हे आपल्या जातीचे नाहीत, आपल्या धर्माचे नाहीत, आपल्या पंथाचे नाहीत, यांच्याशी आपला संपर्क नाही, हे अशुद्ध आहेत, हे निषिद्ध आहेत, यांच्याशी आपला भेद चालू आहे. जसे की त्या वचनामध्ये पेत्र म्हणतो की मी निषिद्ध आणि अशुद्धाला काही स्पर्श केलेला नाही, मी त्यांच्याशी बाटलो नाही, मी संपर्क केला नाही, मी काही खाल्लं नाही. परमेश्वर त्या प्राण्याविषयी, पक्ष्याविषयी, जलचराविषयी बातचीत करत नव्हता, तर परमेश्वर या परराष्ट्रीय म्हणजे तुम्ही आणि मी जे परराष्ट्रीय आहोत यांच्याविषयी बातचीत करीत होता. त्या दृष्टांताचा मर्म हे, त्या दृष्टांताचं मर्म काय आहे? जे एक कोपरं आलं त्याच्यामध्ये जे चतुष्पाद आणि आकाशात उडणारे पक्षी आणि जलचरामधले जे दिसले आणि पेत्राला सांगितलं की उठ, हे मार मार,
आणि खा. म्हणजे यांच्यामधले असणार गोष्टी बुडून टाक, गाडून टाक. यांना देवाचं वचन सांग, यांना देवाच्या योजना सांग, त्यांना पाप पश्चाताप करण्यासाठी प्रवृत्त कर, परमेश्वराच्या अद्भुत गोष्टी सांग. म्हणजे ते स्वतः हे ऐकतील आणि ऐकत असताना त्यांना पवित्र आत्मा मिळेल आणि ते एक 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 गोष्ट बाजूला काढील. कारण पवित्र आत्मा काही एकदा आतमध्ये आला की मनुष्याला दुष्ट कृत्य करायला जास्त डेअरिंग वाटत नाही. या दृष्टांताचा अर्थ खूप गहन आणि गुप्त आहे. तरी देखील आपण शॉर्टकट मध्ये त्याला पुढे नेण्याचा नेटाने प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी परराष्ट्रीयवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा आवश्यक झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास न ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. आमच्याकडे पण अशी सिस्टीम आहे. एवढ्या दिवसाचे नामधारी लोक पण पवित्र आत्मा नाही त्यांना. एवढ्या दिवसाचे नामधारी लोक पण अन्य भाषा बोलत नाहीत. एवढ्या दिवसाचे नामधारी लोक पण देवाचं वचन सांगत नाहीत. एवढ्याले मोठे नामधारी लोक पण आतापर्यंत पवित्र कृती काही करीतच नाही. कसं समजायचं पवित्र आत्मा यांना? ठीक आहे, अन्य भाषा द्या सोडून, बाकीच्या गोष्टी. परंतु जे परराष्ट्रीय आहेत, जे नव्याने आलेत, ज्यांना ख्रिस्ताचं माहिती नव्हता, ज्यांना जिवंत प्रभूच माहिती नव्हता, जे देवाच्या इस्रायल लोकांच्या निवडलेल्या व्यतिरिक्त लोक जे आहेत, त्यांना ज्यावेळेस परमेश्वराने पवित्र आत्मा दिला. आता काय पेत्राने फुंकर घातली का? पेत्र म्हटलं का फू घ्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा म्हटलं का? पेत्र बिचारा देवाची योजना सांगत होता. पेत्र सत्य सांगत होता. पेत्र प्रभू येशूचा वधस्तंभ गाजीत होता. पेत्र पुनरुत्थान गाजीत होता. पेत्र स्वर्गाचं राज्य गाजीत होता. पेत्र न्यायाच्या गोष्टी सांगत होता. पेत्र येणाऱ्या दिवसामध्ये पश्चातापाविषयी सांगत होता. आणि हे ऐकत असताना मनापासून, हृदयापासून, अंतकरणापासून या लोकांच्या अंतकरणाला चुटपुट लागली. त्यांचे वैयक्तिक स्वतःचे पाप, कुकर्म, न आवडणाऱ्या गोष्टी, आज्ञाभंजता त्यांच्या समोर आल्या. त्याची त्याला घृणा वाटायला लागली. त्यांनी त्या मनातून काढून टाकल्या, अंतकरणातून काढून टाकल्या, हृदयातून काढून टाकल्या आणि जीवन जगण्यातून, जीवन जगायला सुरुवात जी करायची त्या जीवनातून देखील त्या काढून टाकून आज ते प्रभू येशूचा स्वीकार करायला तयार झाले, सक्षम झाले. ते काही बरेच दिवस चर्चला आले नव्हते. त्यांनी काही बरेच दानपत्र, देणगी, दशमोन त्याला ज्या बाटल्या खरेदी केलेल्या नव्हत्या. पहिल्या प्रथम त्या ठिकाणी देवाचा अभिषिक्त सेवक, द मॅन ऑफ गॉड, ज्याला पीटर म्हणतात, पेत्र म्हणतात, त्या ठिकाणी तो परमेश्वराची योजना सांगतोय, परमेश्वराचा दृष्टांत सांगतोय, परमेश्वराचं स्वप्न सांगतोय, परमेश्वराचे पूर्वसंकेत सांगतोय संपूर्ण मानवजातीविषयी. परंतु या ठिकाणी जे परराष्ट्रीय आहेत किंवा जे अविश्वासू आहेत, विधर्मी आहेत, ज्यांना ख्रिस्ताचं माहिती नाही, जे स्वतःचे नाहीत तर दुसऱ्याचे आहेत, अशा सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी जे भाषण ऐकलं, त्या भाषणामधून दैवी कार्य सुरू झालं. आमच्या प्रवचनामधून कुणाला पवित्र आत्मा मिळत नाही. आमच्या प्रवचनामधून कुणाला टोचणी लागत नाही. आमच्या प्रवचनामधून कुणाचं मन दुखत नाही. आमच्या पवित्र वचनातून किंवा देवाच्या प्रवचन करत असताना किंवा चिंतन म्हणून अध्ययन करत असताना किंवा संदेश, मेसेज, सुवार्थ सांगत असताना प्रीचर लोक किंवा टीचर लोक किंवा प्रोफेट लोक किंवा याजक लोक ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस आमच्या मनाला टोचणी नाही लागत. समजून जायचं, टोचणी लागत नाही ना, पवित्र आत्माचं नाही. टोचणी लागली पाहिजे, कारण पवित्र आत्मा नेहमी सत्य प्रकाशित करतो. पवित्र आत्मा नेहमी देवाची योजनाच प्रकाशित करतो. पवित्र आत्मा नेहमी स्वर्गीय राज्याचीच घोषणा आणि स्वर्गीय राज्याविषयीच सांगतो. आणि त्यामध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी मनुष्याचं जीवन कसं असावं, त्याचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं, त्याची धार्मिकता, त्याचं आचरण कसं असावं, हे ते वचनाद्वारे शिकवले जातं. आणि ज्या ठिकाणी अशा गोष्टी शिकवल्या जात नाही, केवळ लाभाच्या, तोंडपूजेच्या, स्वार्थाच्या, मीपणाच्या, जगातल्या खेळी खुशालीच्या, हर्षाच्या, स्टेटसच्या गोष्टी, श्रीमंतीच्या गोष्टी शिकवल्या जातात. समजून जा, त्या ठिकाणी सांगणाऱ्याला पवित्र आत्मा नाही. आणि तो ज्यांना सांगत आहे तिकडे असे किती बांगडे हलवले, किती डोकं आपटावली आणि किती त्या चर्चमध्ये लोळत गोळत बसले आणि किती आव्हानांना पवित्र आत्मा आलाय, समजून जायचं हे साप चुकीचं आहे. मग ती किती मोठी मिनिस्ट्री असो, न तर किती मोठा प्रॉफिट असो, न तर किती छोटा असो,
त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये, त्या मंडळीच्या वैयक्तिक जीवनामध्ये, सहभागितेमध्ये जर ख्रिस्ताच नाही आणि बाकीच्याच उलाढाली आहेत, तर याचा अर्थ परमेश्वरच्या योजना त्या प्रीचर जवळ पण नाही, मंडळीचं नाही, जी काही संस्था मिनिस्ट्री असेल त्यांच्यामध्येही नाही, आणि जे त्यांचे मेंबर असतील त्यांच्यामध्येही नाही. आणि जर यांच्यामध्ये देवाच्याच योजना नाही, तर तुमच्यामध्ये देव कुठून, तुमच्यामध्ये आत्मा कुठून? तुम्ही जर आत्म्याच्या प्रेरणेने चालतच नाही, आजही तुम्ही फक्त त्याच गोष्टी करतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जर शुद्ध ठरवलेला आहे तर तुम्ही आणि मी अशुद्ध ठरवणारे कोण? तर या ठिकाणी 46 वचनामध्ये आणखीन एक विशिष्ट घटना घडली. कारण त्यांना अनेक भाषेतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. काय केलं? त्यांना पवित्र आत्मा मिळाला, परराष्ट्रीय लोकांना, आणि त्यांनी देवाची थोरवी गायली, अनेक भाषेतून बोलले, अन्य भाषा, भिन्न भिन्न भाषा, विभिन्न भाषा, वेगवेगळ्या भाषा, अनेक भाषा, एका भाषापेक्षा जास्त भाषा बोलले ते. माझं पुन्हा एक वार तुम्हाला चॅलेंज आहे, ज्यावेळेस अन्य भाषेचा विषयी टॉपिक येतो ना, त्यावेळेस देवाचा आत्मा मला पुन्हा एक वार तो सातत्याने एक गोष्ट प्रदर्शित करण्यासाठी सांगतो तो, ती ही की आजही आमच्या चर्चेसमध्ये जर 10 लोक अन्य भाषा बोलत असेल तर तुम्ही कृपया कान देऊन ऐका. हे 10च्या 10 लोकांपैकी किमान 8 लोक तरी एकसारखीच भाषा बोलतात. फक्त त्याच्यातले 2च लोक थोडीशी त्याच्यात ऍडव्हान्स बुकिंग करतात. यस, तुम्ही ऐकताय खरे, ऍडव्हान्स बुकिंग करतात. त्यांना काहीतरी वेगळं दाखवायचं असतं का मला लय मोठा अभिषेक मिळाला, आणि बरेचशे गोष्टी शिकवल्या जातात. ही दुर्दैवी आहे, ही खेदाची आणि लाजेची आणि शर्मेची गोष्ट आहे. त्यापेक्षा अन्य भाषा न बोलली तर काय प्रॉब्लेम होणार आहे का? तुम्हाला देवाचं मुलं म्हणणार नाहीत का? तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला नाही असे म्हणतील का? ही तर महत्वाची गरज आहे. तुम्हाला भाषा येत नाही ना, बोलूच नका ना. कॉफी काय करता दुसऱ्याची? नाही, मग इतक्या वर्ष ब्रदर तुम्ही चर्चला जाता, इतक्या वर्ष तुम्ही सिस्टर चर्चला जातात, तुमच्या पाठीमागून आलेले लोक दना अन्य भाषा बोलतात, तुम्हाला काय येत नाही, याचा अर्थ तुम्ही कुठंतरी कमतरता आहात. आता आम्ही मस्त प्रार्थना करतो, प्रभू आम्हाला अन्य भाषा दे. अरे प्रभू कशाला देईन? काय लोकांना शोपीस करायचंय का? अन्य भाषेचं प्रदर्शन करायचंय का? स्पर्धा घ्यायच्यात? सगळ्यात जास्त अन्य भाषा कोण बोलतोय? हे देवाला असे नाटकं करायचे नाही. देवाला, परमेश्वराला माहिती आहे अन्य भाषा कुणाला द्यायची, कधी द्यायची, का द्यायची, त्याचा उपयोग काय, ह्यो करील का नाही करील का, याचा अर्थ सांगेल का नाही सांगेल का, ह्यो देवाची थोरवी करील का शिव्या देईल. येस, देवाला पुढचं समजत सगळं. आणि ह्याच गोष्टी मिळावं म्हणून अनेक लोक रुतून बसलेत. काही लोकांनी तर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. मग अन्य भाषा ऐकत आहेत कानात हेडफोन घालून आणि थोडी प्रॅक्टिस करते, आणि मग दुसऱ्या वेळेस जातात कुठं? चर्च मध्ये, आणि मग त्या ठिकाणी खडखडा वाढ काय खुडखुड करतात काही कळत नाही. आणि मग सगळे लोक त्यांच्याकडे बघतात, अरे बापरे, आज या सिस्टरला भेटला काय पवित्र आत्मा. नाही, आज लय जोरात कार्यक्रम चालू आहे. किती दिवस झाले त्या सिस्टर पवित्र आत्म्याची प्रार्थना करायच्या, आज एवढ्या दिवसातून भेटला. अरे कशाचा भेटला? दुष्टात्मा लागलाय तिला. दुष्टात्मा ती म्हटली दुष्टात्म्याला, आ बैल मुझे मार, कारण माझी बेइज्जती होती. अनेक धार्मिक स्त्रिया म्हणतात, अहो काय सिस्टर एवढ्या दिवसाची प्रार्थना करतात, अहो काय ब्रदर एवढ्या दिवसाची प्रार्थना लिहितात, तुम्हाला अन्य भाषा येत नाही? असं कुठं असतं वय? अन्य भाषा आल्याशिवाय स्वर्गात जाणार नाही. अन्य भाषा आल्यानंतर अमकं नाही होणार, तमकं नाही होणार. मग आमच्यासारखे टाळूवरले लोणी खाणारे लगेच रेफरन्स देतात, पाण्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही, आणि आत्म्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. अरे शहाण्यांनो, तुम्हाला कोणी सांगितलं की अन्य भाषा बोलल्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक नसला तर स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही? अन्य भाषेचा आणि पवित्र आत्म्याचा काही संबंध आहे का? आता प्रभू ईश्वर पवित्र आत्मा उतरला तर मग प्रभू ईश्वर अन्य भाषेत बोलत सुटलं का?
शाऊलाला दर्शन दिलं, शाऊलाला पवित्र आत्मा मिळाला. शाऊल तर सगळ्यात जास्त अन्य भाषा बोलत होता. देवाने त्याला इतका जबरदस्त कृपादान दिलं. पण पौल आहे ना, जिथं कुठं जायचं ना, जसं लोकांना समजल तसंच बोलायचा. पौल स्वतः लिहितो, मी अनेक प्रकारच्या अन्य भाषाचं वरदान परमेश्वराने मला दिलंय, परंतु एकही अर्थविरहित नाही. त्या अन्य भाषाचा अर्थ सांगणारं कृपादान देखील मागावं. मंडळीत नसले तर गपतार पाडावं, गोंधळ घालू नये, धिंगाणा घालू नये, दुसऱ्याच्या प्रार्थनेत व्यत्यय आणू नये. आमच्याकडे काही सिस्टरला ब्रदरला लय खोड, एखादा मध्यस्थीची प्रार्थना करायला संधी द्यावा आणि तिला लगेच तिचा पवित्र आत्मा उतू यावा, लगेच पवित्र आत्मा उतवतो तिचा, याची प्रार्थनाच रद्द करून टाकी बो. आता याला आमीन म्हणावं का हिला आमीन म्हणावा का दोघांना आमीन म्हणावं, प्रश्न पडलाय. म्हणून सत्य समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणून परमेश्वराची योजना तुमच्या आणि माझ्याविषयी काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे जर आम्हाला समजलं नाही तर हे लुटायला आलेले लोक आम्हाला आरामशीर लुटून मोकळे होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, परराष्ट्रीय लोक अनेक भाषेतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकली. अन्य भाषेत काय बोलतात माहिती, देवाचं गौरव केलं जातं. अन्य भाषा बोलण्याचे कोर्स सुरू झालेले आहेत. ज्यांना कुणाला जायचं ते कोर्सला जाऊ शकता बिंदास, कारण काही काही लोक लय अनावर झालेत. ब्रदर उमेश ब्रदर सॅल्यूट, हे सत्य आहे. तुम्ही जी कमेंट केली ना, ही 101% सत्य आहे. आणि याचे बरेचसे सत्य आलेले. म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय की एका शाळेची, एका चर्चचे, एका सहभागितीच्या, एका संस्थेचे 10 लोक घ्यायचे. मी वारंवार जे उदाहरण सांगतो ना, त्याच्यातले 8 लोक तर 100% एकच भाषा शिकणार. मग ही क्लासची भाषा नाही तर कोणती भाषा आहे? कारण हे 8 लोक प्रत्येकाच्या घरी एकच भाषा शिकतात, म्हणजे हा अभ्यासच चालू आहे ना, स्टडीज चालू आहे ना. पण असं केल्याने तुम्ही लोकांना फसवू शकता, स्वतःची हुशारकी करू शकता, स्वतःचं स्टेटस करू शकता, स्वतःला इतरांपेक्षा जास्त धार्मिक दाखवू शकता, स्वतःला पवित्र आत्म्याने कृपामंडित झालो असं छाप करू शकता. परंतु देवाच्या सत्यासमोर तुम्ही टिकू शकत नाही. देवाचं सत्य तुम्हाला, देवाची योजना, देवाच्या योजनेनुसार ते नाही येऊ दे. अन्य भाषा काय फरक पडतोय का, बोलावं म्हणून नवसी. या ठिकाणी पुढे तो लिहित आहे, तेव्हा पेत्राने म्हटले, आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे. पहा, या ठिकाणची एक विशिष्ट घटना आहे. परमेश्वराच्या योजना वेगळ्या, आमच्या योजना वेगळ्या. परमेश्वरचं कार्य वेगळं, आमचं कार्य वेगळं. आमचे पाळक साहेब चर्चला आले, एकदा दोनदा तीनदा का लगेच म्हणतात, आता तुम्ही बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे, आता तुम्हाला ख्रिस्ताला उघड स्वीकारणं गरजेचं आहे. आता जर का तुम्ही बाप्तिस्मा घेतला नाही तर तुम्हाला मुलगा आणि मुलगी होण्याचा अधिकार मिळणार नाही, तुम्हाला पुत्र आणि कन्याचा होण्याचा अधिकार मिळणार नाही, तुमची प्रार्थना ऐकण्यात येणार नाही. दुसरी गोष्ट, पाण्याने जन्म घेतल्याशिवाय लगेच योहान 4:23 तिकडे जाते. 23-24 योहानाचं पुस्तक निकेदमाच्या भाषणाकडे जातात. पाण्याने जन्म घेतल्याशिवाय स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही. म्हणून ब्रदर अँड सिस्टर, तुम्ही आता बाप्तिस्म्याची तयारी करा. झालं, यांचं दुकानच चालू झालं. माणूस यारला त्यांनी बाप्तिस्मासाठी माणूस यारला. आणि हे काय म्हणतात, जोपर्यंत पाण्याचा बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत अग्नीचा म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला मिळणारच नाही. हे यांचं म्हणणं. हे खोटे टीचर, खोटे प्रीचर, खोटे शिक्षक, खोटे ज्ञानी, खोटे अपोस्टल, खोटे प्रोफेट, खोटे याजक, खोटे संदेष्टे, खोटे सुवार्थी, खोटे पाळक आज आम्हाला वचनाला इतकं पिळून शिकवतात की आम्हाला बाप्तिस्मा घ्यायला राजीच करतात. का तर पवित्र आत्मा मला मिळवायचा आहे. पवित्र आत्मा बाप्तिस्मा घेतल्याशिवाय मिळत नाही. यांनी ही प्रथा मांडून टाकली. पण तू या ठिकाणी काय घडलेलं आहे हे तुम्ही वचनामधून पहा. 47व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा पेत्राने, द मॅन ऑफ गॉड, ज्याला दृष्टांत झालेला आहे, जो परमेश्वराचा अभिवचन, परमेश्वराचा न्याय, परमेश्वराचं पुनरुत्थान, परमेश्वराचा वधस्तंभ, परमेश्वराचं स्वर्गीय राज्य गाजवतोय, जो पश्चातापाविषयी सांगतोय, जो न्यायाच्या दिवसाविषयी सांगतोय,
जो त्याचा दृष्टांत त्याला पडलेला परमेश्वर त्याला ऑलरेडी लाईव्ह सेशनला त्या ठिकाणी समजून सांगतोय. तर तो काय लिहिता या ठिकाणी, तेव्हा पेत्राने म्हटले, आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्यानी पाण्याची मनाई करवेल. यांचा बाप्तिस्मा झाला नव्हतं पण त्यांना पवित्र आत्मा मिळाला. प्रेज द लॉर्ड. हा, दुसरी एक फॅशन आहे, बाप्तिस्माचं सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय कब्रस्तानात जागा नाही. आमच्याकडे बरेचसे प्रॉब्लेम येतात पालक वर्गाकडे. माझ्याकडे ज्यावेळेस लग्नविधीचा कार्यक्रम येतो ना, तर मग बाप्तिस्मा झालेला पाहिजे. आम्ही विचारतो मुलाला मुलीला, तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे का, बाप्तिस्माचं सर्टिफिकेट आणा. मेलं ना एखादं, मेलं ना, गाडायला गेलं ना सेमिस्टर मध्ये, की त्या ठिकाणी वॉचमॅनच्या जे संस्थेचं जे कब्रस्तान असेल ना, तर त्या ठिकाणी पाळत म्हणतो, हे याचं बाप्तिस्मा झालेला आहे ना, नाही झालेला असेल तर याची दफनभूमी या ठिकाणी होईल, अन्यथा होणार. काही काही लोक दफन व्हायसाठी बाप्तिस्मा घेतात. त्यांना मरायचंच पडले हो, पुरायचं. अरे या शरीराचे किडे होणारे, किडे परून त्या शरीराचं फार वाटोळं होणारे. तुम्ही या शरीराला फक्त पाण्याने धुविता, पण मला तुम्हाला सांगायचं आहे, निव्वळ पाण्याने धुवून, शिपडून, बुडून, झेंडा खाली खाली डोकं घालून, वर पाय करून, वाकडं तिकडं झोपून, दोनदा तीनदा बाप्तिस्मा करून, चांगल्या मोठ्या सेवकाच्या हातून बाप्तिस्मा करून, तुम्हाला शेवटी या शरीरामध्ये किडेच पडणार आहेत. किडे मेल्यावर किती सुगंधित द्रव्य लावण, किती चादरी टाकन, किती फुलं टाकन, किती शेणच्या बाटल्या टाका आणि किती मिठाच्या गोण्यात टाका आणि पुरा, पण एक दिवस त्याच्यात किडेच पडणार आणि ते शरीर नष्ट होणार. तुम्हाला पाण्याने जन्मायचं आहे, परंतु हे पाणी कशाचं आहे? नदीचं नाही, ओढ्याचं नाही, हौदाचं नाही, टिपडाचं नाही. हे जैविक प्रोसेस आहे, जी धर्माचरण आहे. पाण्याने बाप्तिस्मा घेणं आणि पाण्याने बाप्तिस्मा घेणं हे पश्चातापाचं प्रतीक आहे. कारण परमेश्वरच्या योजना अनेक लोकांना समजलेल्याच नाही. बाप्तिस्मा घ्यायचा हुदडक वाणी येते, आम्हाला बाप्तिस्मा द्या. आणि ते म्हणण्याच्या ऐवजी पळकच यात उतवेळ झालेला असतो, गेला बाप्तिस्मा देऊन टाका, आपल्या चर्चे भरती होती, मेंबर बनवतो. आमच्याकडे तर काही असे महाभाग येतं, एक चर्च मध्ये नाही पसंत पडलं, दुसऱ्या चर्च मध्ये जर गेलं ना, का लगेच ते काय करतात माहिती का, तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे का? आपण म्हटलं हो, नाही, पण आता आमच्या सहभागितेत आल्यावर आता आम्हाला माहित नाही तुमचा बाप्तिस्मा कसा झालाय, खोटा झालाय का खरा झालाय, तुम्हाला शिक्षण दिलंय का नाही दिलंय, कुणाच्या नावात झालाय, परंतु तर तुम्हाला हे चर्चची सहभागिता घ्यायची ना, तर आता परत एकदा बाप्तिस्मा घ्यावा लागेल. अहो, माझे चर्च मेंबर पूर्वीचे काही आता पण भेटतात, डबल टिबल बाप्तिस्मे केले. आमच्यातली ती एक बहीण आहे, आता तिचं नाव नाही घेत, गावातलीची बिचारी, आता बरेच दिवस झाले इथं नाही राहत, आहे पण जिवंत आहे. पवित्र आत्मा बाप्तिस्मा केला आणि तिला अन्य भाषेत येईना म्हणून तिने शोध सोडून दिला, आपलं वचनाचं सत्य शिक्षण सोडून दिलं आणि शेजारच्या गावाला तिकडे प्रार्थनेला गेल्यावर लय पवित्र आत्मा मिळाले म्हणून तिकडे सहभागिता दिली. तिकडे जॉईन झाल्या मॅडम तिकडे जॉईन झाल्या आणि चारच हप्त्यात अन्य भाषा शिकून आल्या ना, आणि आल्या आमच्याच मंडळीत आल्या वर तोंड घेऊन, आणि आमच्या समोर अन्य भाषेची सुरू केली. आम्ही प्रार्थना केली प्रभू येशूच्या नावात. त्या बाईचं तोंड जे आज झालं ना, तार तास आज होतं, बंदच नाही झालं. शेवटी प्रभूकडे प्रार्थना करायला लागली, प्रभू क्षमा कर या बहिणीला, कर तिचं मुख मोगळं. आतापर्यंत परत तिची कधी अन्य भाषा मी ऐकली नाही. काही लोक बाप्तिस्मा कशासाठी घेतात काय कळतच नाही. वचनाचा इतका सत्यानाश करून टाकलाय, आणि वचनाचा सत्यानाश बिलीव्हर्स लोकांनी नाही केला, ह्या तोंड पूजापणा करणाऱ्या देवाच्या सेवकांनी केला. आणि याच्यामुळं आज लोक बरेचसे परमेश्वरच्या योजना त्यांच्या जीवनात माहिती नाही. त्याचं एकमेव कारण याजक, येस, त्याचं एकमेव कारण मी पास्टर, कारण मी सेवा करतोय ना. मी जे सांगेन ती पूर्व दिशा, मी जे वाचून दाखवेन ते ओके, मी जे म्हणेन ते खरं, मला जे स्वप्न पडेल ते खरं, मला जे दृष्टांत असेल ते खरं.
बाकीच्या त्याचं काही काय घेणं देणं नाही. आम्हाला चांगलं गोष्ट पवित्र आत्म्याने जरी शिकवलं ना तर आमच्या याचकाला वाटतं नाही नाही तुला लय शहाणा झाला का, मी सेवा करतोय एवढ्या वर्षाची, मी एवढे लोक सांभाळतोय, मला देव अजून बोला ना बिलियस भावा तुला बोलतोय होय. या ठिकाणी असं घडलं, ह्या लोकांचे काय बाप्तिस्मे झालेले नव्हते तरी त्यांना पवित्र आत्मा मिळाला. कसा मिळाला? प्रेषितांनी त्यांच्या टाळक्यावर हात नव्हते ठेवले. प्रेषितांनी त्यांच्या टाळक्यावर हात नव्हते ठेवले. जो प्रेषित पेत्र द मॅन ऑफ गॉड, शिष्य, तो देवाचं वचन सांगत होता, तो देवाच्या योजना सांगत होता आणि यांनी पश्चाताप केला. यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली, यांना सत्य समजलं, यांना खरं पटलं आणि त्याचा आतल्या आतच त्यांनी परमेश्वराचा स्वीकार केला खऱ्या अंतःकरणापासून. आणि जो खऱ्या अंतःकरणापासून परमेश्वराचा स्वीकार करतो, देवाचं वचन ऐकतो ना, त्याच्यावर पवित्र आत्मा त्याच समाला येतो. पवित्र आत्मा येण्याचं सगळ्यात पहिलं नियोजन, योजना, ना हात ठेवल्याने, ना प्रार्थना केल्याने, ना उपास केल्याने, ना मोठ्या चर्चला गेल्याने, लय मोठ्या सेवकाच्या हाताखाली गेल्याने, पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवता, म्हणजे काय? देवाच्या वचनावर म्हणजे देवावर, कारण वचन हे देव आहे, शब्द हा देव आहे. या शब्दावर ज्यावेळेस विश्वास ठेवता, या शब्दावर ज्यावेळेस भरोसा ठेवता, या शब्दाप्रमाणे ज्यावेळेस कृतीने आचरण करण्याचा संकल्पना जरी केली, योजना जरी आखली, तर ताबडतोब पवित्र आत्मा त्या ठिकाणी हजर होतो. आणि ज्या वेळेस आम्ही या योजनेवर अंमलबजावणी करायला सुरुवात करू, तसा तसा तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये संचारला जातो. जसं जसं आम्ही सत्कृत्य करू, जसं जसं आम्ही सत्याची कास धरू, जसं जसं आम्ही वधस्तंभाचं मर्म समजून घेऊ, जसं जसं आम्ही न्यायाचं मर्म समजून घेऊ, जसं जसं आम्ही पश्चातापाचं मर्म समजून घेऊ, जसं जसं आम्ही पवित्रीकरण शुद्धीकरणाचं मर्म समजून घेऊ, आणि जसं जसं आम्ही एक एक पाऊल प्रभूमध्ये विश्वासाने, कृतीने, आचरणाने वाढायला सुरुवात करू, तसा तसा आम्हाला दिलेला पवित्र आत्मा वाढत 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 जातो. म्हणून तर प्रभू येशू परमेश्वराच्या वचनातून म्हणत आहे, तुम्ही पूर्णतेकडे जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. आम्हाला प्रयत्न करायचा आहे. मला असं नाही म्हणायचं की ज्यांना पवित्र आत्मा मिळाला ते चुकतच नाहीत, चुकतात, होतं, पाप होतं, परंतु इतकंही नाही होत. मी आता गावरान भाषेत बोलत असतो. मी खेडेगावाला गेल्यानंतर ना काही लोकांकडे शिवीगाळी लय जबरदस्त असते, लय खजिना असतो, लय भारी भारी स्टॉक असतात शिव्यांचा. त्या एरियामध्ये गेलो ना, मग देवाचं वचन समजून सांगता सांगता ज्यावेळेस आम्ही गोष्टी करतो तर त्यांना सांगत असतो, तुम्ही रोज 10 शिव्या देतात ना, 10, 2च द्या, 8 कॅन्सल करा. माझं शिकवणच असं आहे, डायरेक्ट 10 देतात ना, 8 सोडून द्या आणि 2च द्या. नंतर काही दिवसांनी त्याच्यातली 1 सोडून द्या आणि 1 राहून द्या तुमच्याजवळ. नंतर जसे तुम्ही वाढताल ना, कारण ती शिवी अधून मधून कधी नाही येणारच, कारण ते डोक्यातच भिनभिनलेलं असतं. तुम्हाला रियालिटी सांगतो, इतका साधा, सोपा, खुला आणि बिनधास आणि फेस टू फेस प्रचार तुम्हाला कुणीही सांगणार नाही, देणगी करणार नाही. कारण या पाठीमागे दैवी सामर्थ्य लागतं, दैवी योजना लागते, त्याला होल अँड सोल पॉवर परमेश्वराकडून मिळालेला लागतो आणि ते वापरायला देखील तशाच प्रकारचा मनुष्य लागतो. आणि असे मनुष्य, असे सेवक बोटावर मोजण्यासारखे आहेत. ही सत्यता आहे. मग जसं तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये वाढाल, मग ती 1 सुद्धा गायब होईल. पण याचा अर्थ तो निष्पाप होणार नाही. त्याच्यामध्ये दुसरं पाप असेल, मग ते सोडण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये 4थं असेल, मग ते सोडण्याचा प्रयत्न करा. प्रभूमध्ये वाढा, प्रार्थना करा, विनंती करा, चांगल्या लोकांची सहभागी ठेवा, वचनावर चिंतन म्हणून अध्ययन करा, देवाच्या वचनानुसार मार्गदर्शन स्वीकारा, आत्म्याच्या प्रेरणेने चला. मग देहवासना पूर्ण करणार नाही आणि देहवासनामध्ये सगळ्या प्रकारचे पाप मोडले जातात. म्हणून देहाची वासना पूर्ण करण्याकडे जो जास्त लक्ष पुरवतो तो अधोलोकाकडे जातो. आणि देहाच्या वासनेवर जो नियंत्रण ठेवून त्या रद्द करून हयात जितक्या काय हव्या आहेत,
ज्यांची आवश्यकता आहे त्या गोष्टीच तो करण्याचा प्रयत्न करतो, त्या पाप गणल्या जात नाहीत. पण त्याचा अतिरेक करणं हा पापात मोडला जातो. मग याचा अर्थ आम्ही परमेश्वराच्या योजना धुळीस मिळवतो. मग या ठिकाणी त्या अनेक परराष्ट्रीय लोक जे आहेत, विधर्मी लोक जे आहेत, ज्यांना ख्रिस्ताच माहिती नव्हता, जे यहुदी नव्हते, जे इस्रायली नव्हते, अशा लोकांनी प्रामाणिकपणे अंतःकरणापासून ज्यावेळेस देवाचं वचन, देवाच्या योजना ऐकल्या, त्यावेळेस ऐकत असताना त्यांना पवित्र आत्मा मिळाला. पण एक गोष्ट महत्वाची झाली की या ठिकाणी जे प्रेषित वर्ग आहेत, जे यहुदी लोक आहेत, जे इस्रायली लोक आहेत, जे देवाचे खास निवडलेले लोक आहेत, त्यांचा बाप्तिस्मा झाला होता पण पवित्र आत्माच मिळालेला नव्हता. इकडं बाप्तिस्मा झाला नाही पण पवित्र आत्मा मिळाला. ही देवाची योजना. हे समजून घेणं गरजेचं आहे. हे अनेक लोकांना माहित नाहीये. म्हणजे बाप्तिस्मा झालाच पाहिजे म्हणजे पवित्र आत्मा मिळाला असं नाही, आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर बाप्तिस्मा होतो असं काही नाही. फिक्स कशावरच नाही. तुमचं आणि माझं हृदय जीवन परिवर्तन, आमचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं आणि आमच्या पवित्र आत्म्याच्या गायडन्सनुसार चालणं, वचनानुसार चालणं, यावर ते डिपेंड आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो लिहित आहे की ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल. कोणी याला बाप्तिस्मा देऊ शकणार नाही. येस, डेफिनेटली पवित्र आत्मा मिळालेला म्हणल्यानंतर जैगिकरित्या जसं देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जगाच्या राटेप्रमाणे धर्मशास्त्राच्या नियमानुसार धर्म आचरण पूर्ण करण्यासाठी जो योहान संदेष्टाच्या हातून बाप्तिस्मा घेतला, याचा अर्थ या ठिकाणी जी पाण्याच्या बाप्तिस्म्याची आड दिलेली आहे ती घेणं गरजेचं आहे. पण काही लोक नुसते आंघोळ म्हणून घेतात, काही एन्जॉय म्हणून घेतात, काही फोटो काढायसाठी घेतात. आताच कमेंट आली होती कब्रस्तानात जागा मिळायसाठी, आणि काही लोकांनी त्याचा जो बिझनेसच काढलाय बाप्तिस्म्याचा. हो, बाप्तिस्म्यावर बिझनेस चालू इथं. आम्ही इतके बाप्तिस्मे केले, आम्ही इतके बाप्तिस्मे केले, एवढे लोक परमेश्वराच्या स्वर्गाच्या राज्यात आणले. अरे तू जायशील काय बाप्तिस्मा करणारी? तू जायशील स्वर्गात? बाप्तिस्मा केला म्हणजे स्वर्गात गेले गे? अशा खोट्या टीचिंग करत नका जाऊ. खोट्या शिक्षकांनो सावधान व्हा. कुठपर्यंत तुम्ही लोकांच्या डोळ्यात माती टाकणार? 48व्या क्रमांकामध्ये वचन सांगत आहे, मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. ही देवाची योजना. हे देवाचं गौरव आहे. हे परमेश्वराचं दृष्टांत होतं. ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीवर टिपलेल्या आहेत, ते म्हणजे परमेश्वराची योजना काय आहे. हा वेगवेगळ्या चर्चेसमध्ये वेगवेगळी फी घेतल्या जाते. कुठल्या चर्चमध्ये 500 रुपये घेतल्या जातात. तुम्ही तर लई कमी आकडा सांगितला पालक साहेब, ब्रदर साहेब. 5,000 आणि 10,000 घेतलेला माझ्याकडे आकडा आहे. हो येस, तुम्ही ऐकताय खरं. हे 500 म्हणजे किरकोळ येते. हे किरकोळ जे असतात ना, किरकोळ पाळक हे घेतेत. चांगले स्टँडर्ड 500 रुपयाचे नोटीकडे सुद्धा बघत नाहीत. ते त्यांना चेक लागतो. चेक, एटीएम, पेटीएम, सीटीएम, गुगल पे, फलाना पे, अमका पे. अरे 20 पे आहे ना, त्याच्यापेक्षा पे 20 धनात धन. गुगल पे काय पेता, 20 प्या. कारण तुम्ही देवाच्या राज्याचे सहकारी नाहीत, तर देवाच्या राज्याचे नुकसान करणारे. ही गोष्ट आम्ही समजून घेणं. आणि एकदा का समजली की अशा खोट्या लोकांच्या, म्हणजे जे परमेश्वराची योजना जे धुळीस मिळवतात आणि स्वतःच्या योजना राबवतात, अशा खोट्या प्रॉफिट पासून कृपया सावधान राहा. पुन्हा एक वार सांगेल, कृपया अशा संस्था मिनिस्ट्री पासून सावधान राहा. काही नाही, आम्ही बरेच वर्ष होतो तिथं, मग आता कसं काय जावं, काही फरक नाही पडत. नाही गेले तर नरकात जाताना बरेच वर्ष, बरेच म्हणजे थोडे थिडके नाही. सार्वकालिक वतन जे जीवन मिळणार आहे की सार्वकालिक, तसंच सार्वकालिक वतन तुम्हाला अधोलोक पण मिळणार आहे.
न संपणार अनंत काळचं युगाचं. मग इथलं काय घेऊन बसले तुम्ही? मला काय परमेश्वराने मंडळा फोडायला लावलेलं नाही. मला काय परमेश्वराने या जगमार्गाच्या विरोधात बंड पुकारायला लावलेलं नाही. मला सत्य प्रचार करायला लावलेला आहे आणि मी तो करतोय. मी करीत होतो, मी करीत आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत करीत राहील. आणि म्हणून आज तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. भलेच्याही परिस्थिती कशी येऊ, पास्टर राजू आल्हाट सत्यापासून बहकू नये म्हणून कृपया तुम्हाला विनंती आहे की माझ्यासाठी लाईव्ह सेशनला जुळणाऱ्या प्रिय सेवकांनो प्रार्थना करा. कारण ही काळाची गरज आहे. असे सत्य प्रचार करणारे बोटावर मोजणारे आहेत. जे थोडीफार डेअरिंग करतात त्यांना जगातल्या अडचणी निर्माण होतात आणि संसाराची खुशालकी, देहाच्या वासना, हे सगळं जगातलं बळबळ बघून ते सत्य प्रचार सोडून देतात. काही लोक सुरुवातीला लय टमाटामा बोलतात, नंतर बराबर आकळत येत. सुरुवातीला छाप करतात लोक जमुस्तवर. एकदा लोक जमले एकदा का आपलं भागलं, लोकांचा विचार नाही करीत, जगाच्या राहटीप्रमाणे जीवन जगतात. मग परमेश्वराचा सेवकच जर खोटं बोलायला लागला, मग बिलियर्स लोकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? सत्य आहे. मग येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्यांनी आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. त्यांनी आज्ञा केली, लगेच बाप्तिस्म्याला उडवलं नाही. लक्षात घ्या, लगेच बाप्तिस्मे झाले नाही. आला चेस का केला बाप्तिस्मा, जरा थोडं थांबा, सबुरी घ्या, शिक्षण घ्या. पाळक साहेबाला विचारा, बाप्तिस्मा केलं तर काय होतं, बाप्तिस्मा नाही केलं तर काय होतं, बाप्तिस्मा केला आणि नाही केलं तर काय होतं, बाप्तिस्मा केल्यावर काय होतं, बाप्तिस्मा केल्यावर कसं जीवन जगायचं, बाप्तिस्माच्या अगोदर कसं जगायचं, त्याच्यानंतरचं कसं जीवन मिळेल, विचारा. सगळ्या केली कुशली वेगळा विचारा. आणि प्रभू मध्ये पहिला थांब व्हा, पश्चाताप करा, क्षमा मागा, परिवर्तन करा, थोडं सुधारलेलं दाखवा, मग तुमचा बाप्तिस्मा करू. पण आम्हाला लय घाई, कारण आम्हाला फी मिळती, आमचं मेंढरू जमा होतं, आमचं स्टेटस वाढतं, आमची लोकसंख्या वाढती, आमची एक लगी खुर्ची भरती, आमची लगी देणगी पावतीचे पावती पुढे सरकती, आम्ही दनादन देऊन टाकीतो. 11व्या अध्यायातलं पहिलं वचन वाचू आणि आपण थांबूया, कारण आपला वेळ झालेला. प्रेषितांनी व यहुद्या प्रांतात आलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की परराष्ट्रीयांनी देवाचं वचन ग्रहण केलं. आज परराष्ट्रीय लोक देवाचं वचन ग्रहण करतात, परंतु खेदाची गोष्ट आहे, विश्वासणारे लोक देवाचं वचन ग्रहण करीत नाहीत. ही देवाची योजना, परमेश्वराची योजना, हे भविष्यवाणी, दर्शन, पूर्वसंकेत, दृष्टांत, स्वप्न, प्रकटीकरण, रेव्हलेशन, की तो म्हणत आहे की परराष्ट्रीय लोक माझ्या वचनावर विश्वास ठेवतात, परिवर्तित होतात, अंमलबजावणी करतात. पण अनेक दिवसापासून बसलेले ते उंड्यावर बसलेले नागोबा, हे 4 पिढ्याचे 70 पिढ्याचे नामधारी, अजून त्यांना देवाच्या वचनाचं मर्म समजा नाही. आणखीन काय सांगायचं? देवाचा आत्मा इतका तळपळतो ना, देवाचा आत्मा इतका तळमळतो ना, असं वाटतं उठून काय करावं काय नाही. पण देवाचं सेवक असल्या कारणाने काहीच करता येत नाही. ही एक माझं मनातली एक दुःख आहे. परंतु निश्चित याचा हिशोब मात्र न्यायाच्या दिवशी परमेश्वर घेईल. खऱ्या पिक्चरची जी तळमळ आहे ती देव पाहतो, कारण ही तळमळ टाकता टाकता मी जगीक पण जीवन जगतो. म्हणून जीवन जगत असताना कधी कधी शब्दाची हेरफेर पण होती, एकदम कडक शब्द पडतात, पण त्याच्या पाठीमागचा जर उद्देश जर तुम्ही पाहिला तर तो चांगला आहे. राग, द्वेष किंवा एखाद्याची चूक फटक्यास दाखवणं, फेस टू फेस पटक्यास बोलणं, टपक्यास अपमान करणं, हजार जबाबी उत्तर देणं, हे का घडतं? कारण देवाचा आत्मा तो उत्स्फूर्त आहे. असं वाटतं की एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. बाकीचे जे आहेत ना खोटे, त्यांना तुमचा आणि माझा सत्यानाश का होईना, त्यांचं भलं झालं एवढं महत्वाचं आहे. पुढच्या भागामध्ये आपण या विषयावर चिंतन अध्ययन करणार आहोत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, मान, सन्मान, आदर, गौरव, महिमा त्याला देऊया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये परमेश्वराने सुंदर अशी संधी दिली, सहभागिता दिली, त्या परमेश्वरचे आभार मानूया. एक प्रार्थना विनंती आलेली आहे खांडके गावामधून.
ब्रदर संदीप टोंबे यांच्यासाठी, यांचे प्रॉब्लेम आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. आणखीन एका आईने प्रार्थना करण्याची सांगितलेलं आहे, परंतु त्या भावाचं नाव मला या ठिकाणी आठवणा. टोंबेच आहेत. ब्रदर नितीन टोंबेंनी तुम्ही जर कमेंट केली तर त्यांचं नाव पटकन टाईप करून पाठवताय का? किंवा देवाला ते माहिती आहे. येऊया आपण ज्या आईनं त्याच्या लेकरासाठी प्रार्थना विनंती केलेली आहे आणि ज्या वडिलांना आपल्या लेकरासाठी प्रार्थना विनंती केलेली आहे, आणि तुमची आणि माझी जी प्रार्थना विनंती आहेत आज परमेश्वराने ते ऐकलेले आहेत. काहींचं उत्तर दिलेलं आहे, काहींचं उत्तर आपल्या समोर आहेत, काहींचं उत्तर येत आहे. आपण अपेक्षा ठेवूया, विश्वास ठेवूया की प्रभू प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाचं गाऱ्हाणं ऐकतो, उत्तर देतो. येऊया आपण प्रार्थना विनंती करूया आपल्या भारत देशासाठी. पवित्र तो सेनाधीश देव, बापा जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वसणारे भाऊ बहीण, आई वडील, लाईव्ह शिक्षणाला जुडणारे सर्व मित्र, आप्तेष्ट, स्नेही, त्याच प्रकारे ज्या भावांचा नाव घेतलेलं आहे त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, त्यांच्यावर आलेला प्रेशर किंवा त्यांना जे काही हवा आहे प्रभू येशूचे नाव देऊन तृप्त कर. ब्रदर शिरसाट जे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत, भाऊसाहेब शिरसाट, बाबासाहेब शिरसाट, त्यांना देखील उत्तम असं आरोग्य परमेश्वरने द्यावं. साळवे परिवार आशीर्वादित करावं, आम्हा प्रत्येकाचे परिवार आशीर्वादित करावं. म्हणून प्रभू येशू आमची प्रार्थना विनंती ऐकतोस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. पुन्हा एक विशेष प्रार्थना विनंती करतो माझ्या परिवारासाठी, माझे वडील, माझी आई, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा मुलगा, मी स्वतः, आम्ही मरणाच्या टोकापर्यंत सत्यामध्ये समर्पित व्हावं. विशेष करून माझ्या दोन्ही लेकरांसाठी प्रार्थना करतो. पवित्र आत्म्याच्या गायडन्स मध्ये त्यांनी चालावं, उत्तम ज्ञान, बुद्धी, चातुर्य त्यांना मिळावं. तुझ्या योजनेमध्ये त्यांनी सहभागी घ्यावं सक्रिय. जगातल्या गोष्टीकडे कमी, पण तो आत्मिक गोष्टीकडे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावं. तारुण्य वयातली त्यांची बुद्धी, तारुण्य वयातली त्यांच्या योजना सिद्धीस ने, परंतु त्या अगोदर तुझ्या योजना त्यांच्या जीवनामध्ये जे काय आहेत त्या सिद्धीस ने. त्यांना उत्तम असं ज्ञान दे. बंधन, अडखळण, जोखणं तोड. पुन्हा एक वार मरणाच्या टोकापर्यंत मी आत्म्याने, खरेपणाने, निस्वार्थीपणाने आणि सत्यामध्ये समर्पित होऊन ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल, समय मिळेल, मंडळी मिळेल, ग्रुप मिळेल, बंधू भगिनी मिळतील, आई वडील मिळतील, लेकर मिळतील, त्यावेळेस तुझ्या दैवी राज्याचं सुवार्ता, सत्य पोहोचवण्यासाठी माझा तो उपयोग करून घे. माझ्या देखील सर्व पापांची, अपराधाची क्षमा कर. येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्या पवित्र वचनाच्या सामर्थ्याने आणखीन भर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्यात्वय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you all.